नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. निष्ठा शब्दाचा अर्थ आता नव्याने समजून घेण्याची गरज आहे. आता लोक प्रश्न विचारत आहेत, कसली निष्ठा? करा नाश्ता, लवकर निष्ठा. राजकारणामध्ये निष्ठेला आता काही महत्त्व राहिलं नाही. आपल्याकडे त्यातल्या त्यात भाजपा आणि कम्युनिस्ट ह्या दोन विचारसरणीची मंडळी ही निष्ठावान, प्रामाणिकपणे काम करणारी म्हणून प्रसिद्ध होती. भाजपात गेल्या काही वर्षात बजबजपुरी झाली आहे. पक्ष वाढवायच्या नादामध्ये कोणी आलेल्या गणंगांना प्रवेश दिला जातो आणि मग त्यावरती मल्लीनाथी केली जाते. त्यातून मूळ जो भाजपा होता तो आता अडचणीत सापडला आहे. मूळ भाजपची मंडळी आता शोधावी लागतील की जे निष्ठेने काम करतायत, कारण त्याच्यावरती पाण्यावरचं लोणी काढणारी वेगळीच मंडळी त्यात प्रवेश करतायत. कम्युनिस्ट त्यांचा पक्ष वाढलेला नाही, पण जी काही मंडळी काम करतात ती निष्ठेनं करतात. त्यात फार कमी गडबडी आहेत, कारण मुळात पक्षच फार छोटा आहे. आता त्यातही त्यांची पार वाट लागली ती आपण माहितीच आहे. पश्चिम बंगालमध्ये जो 1 नंबरचा पक्ष होता, किती वर्ष सत्ता होती, आता तो 3ऱ्या क्रमांकाला पक्ष फेकला गेला आहे. पण तरी तिकडे काम करणारे माणसं धडपडत असतात त्यांच्या गोष्टी. आता तो एक वेगळा विषय आहे स्वतंत्र. पण मुद्दा काय आहे की निष्ठेच्या विषयामध्ये काय होतं आहे, नैतिकता, मूल्य हे शब्द आता आहे ना, ह्याच्यावरती कोणी विचार करायला नाही. आता कशाला करताय, ह्याच्यावर चर्चा पण नका करू. हे विषय आता संपलेले आहेत. आता इतिहासामधले दाखले याच्यासाठी द्यावे लागतील. वर्तमान काळामध्ये यासाठीचे दाखले देताना फार विचार करावा लागेल असं लोक बोलत आहेत. काय झालं बघा, रोज उठतोय माणूस आणि तो काहीतरी नवं स्टेटमेंट करतोय. आपल्या विधानातून आपली जी विचारसरणी आहे त्याला धक्का पोचेल का? माझा जो मूळ विचार आहे त्याला यातून तडा जाईल का? याची कोणाला काहीही चिंता नाही. म्हणजे ही काम करणारी जी मंडळी असतात ना, एक ध्येय घेऊन काम करत होती पूर्वीची मंडळी. देहाकडून ध्येयाकडे असा त्यांचा हेतू होता. पण आता त्यांचं वैयक्तिक जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी, म्हणजे सामुदायिक ध्येय, पक्षाचं ध्येय, विचारसरणीचं ध्येय यापेक्षा वैयक्तिक ध्येयाला महत्त्व आहे. म्हणजे आपला विकास व्हायला पाहिजे, मी आमदार व्हायला पाहिजे, मी खासदार व्हायला पाहिजे, मग कुठला का पक्ष असेना. आणि जो तो व्यक्तिगत विचार करतो आहे. आपण आता बघतोय निवडणुकीच्या तोंडावरती काय माणसांच्या कोलांटोड्या एवढ्या की बेडूक देतील, परेशान होतील. अरे हे माणसं आहेत का काय आहे? आपण पाहतो की म्हणजे आता कुठून कुठल्या पक्षामध्ये अजितदादा गटात होते, पवार गटात चालले. ते किमान एक विचारसरणी तर आहेत. मागच्या वेळेला भाजपची चलती आहे म्हणून भाजपामध्ये आले. आता महायुतीमध्ये तिकीट मिळण्याची गॅरंटी नाही म्हटल्यानंतर कोण ठाकरे गटात जात आहे, कोण शरद पवार गटात जात आहे, कोण काँग्रेसमध्ये जात आहे. त्या ठिकाणी जी सोय आपल्याला वाटते त्यानुसार निर्णय घेतले जातात. आणि उलट वाईस वर्सा पण होत आहे. असं काही नाही आहे की काँग्रेसमधली मंडळी पण भाजपामध्ये येत आहेत, किंवा अजितदादा गटात किंवा शिंदे गटामध्ये त्यांची सगळ्या धडपडी चालू आहेत. यातनं आता कोण पक्का, कोण कच्चा, कोण निष्ठावान, कोण त्यांची मूल्य विकतो आहे असं समजा जर प्रश्न पडला ना, तर कोणाकडेच विश्वासानं पाहता येईल अशी स्थिती राहिली नाही. चंद्रकांत पाटील राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आहेत ना, त्यांनी एक विधान केलं भाजपमध्ये, म्हणे की जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला समजा संधी मिळाली नाही तरी तो पक्ष सोडत नाही. कोणत्या भाजपबद्दल हे सांगतायत? आत्ता आपण हे जे बघतोयत ना, आलेली मंडळी आणि निवडणुकीच्या तोंडावरती सगळेजण जात आहेत वापस. आता मूळ भाजपात होता आणि त्याची संधीच नाकारली असे पण लोक आहेत. पण मग ही जी काही भरती झाली, म्हणजे समुद्राला भरती येते आणि ओहोटी लागते, तसंच पक्षाचं होणार आहे का?
मग पक्षाची वाढ काय आहे आणि सूज काय आहे यावरती कोण विचार करणार आहेत? आत्ता ज्या पद्धतीची गर्दी होती आहे सगळीकडे, ज्या मतदारसंघामध्ये भाजपची शक्ती कमी आहे किंवा आणखीन कुठल्याही पक्षाची, जिथं शक्ती कमी आहे तिथं बंडखोरी अधिक आहे. ही वस्तुस्थिती आहे बरं का. कारण कोणीतरी एक दावेदार असतो आणि त्याच्या समोर उभं राहण्याची ताकद पक्षातल्या लोकांच्यात नसते. पण ज्या ठिकाणी कच्चे दुवे आहेत, ज्या ठिकाणी कोण निवडून येईल हे सांगता येत नाही, अशा ठिकाणी मात्र 10-5 उमेदवार, असे उमेदवार की ज्यांच्याकडे स्कूटरवरती मागे बसायला कार्यकर्ता नाही, तो पण विधानसभेची उमेदवारी मागतोय. काय करतोय आपण? काय विचार आहे? म्हणजे हे जे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हे चालतं ना, मग निष्ठा या कळतात काय आहेत. आणि ही सगळी मंडळी आम्ही कसं पक्षासाठी आमचा देह झिजवला, आमच्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून कसं काम केलं हे पण सांगतायत. काय झालं आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये? आता कुठून कुठपर्यंत बघा ना, नारायण राणे शिवसेनेत होते, काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमधून पुन्हा भाजपात गेले. किती पक्ष बदलत आहेत? असं एक नारायण राणे एक प्रातिनिधिक उदाहरण सांगितलं असतं. आता हर्षवर्धन पाटील किती वर्ष ते अपक्ष म्हणून निवडून यायचे. त्यांना असं वाटलं की आपल्याला भाजपात स्थिरत्व मिळेल, पण आता पुन्हा ऐन वेळेला त्यांना काय आहे, पक्षाने साखर महासंघाचं अखिल भारतीय अध्यक्षपद दिलं ना, तेवढं दिल्यावरही त्यांना तेच आमदारकी अमुक 4 गोष्टी पाहिजे, दम धरायला कोणालाही वेळ नाही. घाटगे कोल्हापूरचे ते आले देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यामुळं वापस गेले, कारण आमदारकी पाहिजे. आता कोणाला थांबायला वेळ नाही. आपण त्याच्यावरती नंतर चर्चा करू, निष्ठा वगैरे. आणि पुन्हा जाताना मी तुमचाच आहे ना साहेब, आपले व्यक्तिगत तर काय कारणच नाही, मतभेद नाही आहेत, आपण मित्रच आहोत, मित्रच राहू. आता हे एक पक्षापलीकडची मैत्री हा एक जो प्रकार आहे ना, तो भारीच आहे. आणि त्यामुळं त्या माणसाला, जो कोणी नेता आहे त्याला खुश केलं जातं. पक्षाचं काय होतं आहे? या नेत्याचं मोठेपण वाढेल, पक्षाचं काय? आणि हे काय आज नाही, जुन्या काळापासून शरद पवारांच्या काळात हेच होतं, गोपीनाथ मुंडेंच्या काळात हेच होतं, विलासराव देशमुखांच्या काळामध्ये हेच होतं. ह्या सगळ्या तडजोडी करतच आणि त्याला मुलामा काय शब्दप्रयोग, पक्षापलीकडची मैत्री असे शब्दप्रयोग करायचे आणि मूल्य निष्ठा ह्या बासनात गुंडाळायच्या किंवा खुंटीला अडकवून ठेवायच्या. मग आपल्याला हे माहिती आहे, बऱ्याच वेळेला लोक माळ घालतात गळ्यात. कशासाठी माळ घालतात? की मी मांसाहार करणार नाही, मद्यप्राशन करणार नाही, शपथ घेतलेली असते. पण जेव्हा मांसाहार करायची वेळ येते तेव्हा गळ्यातली माळ काढून ते खुंटीवर ठेवतात, मांसाहार करतात किंवा मद्यप्राशन करतात, मग पुन्हा आपापल्या गळ्यात माळ घालतात, पुन्हा लोकांना दाखवायला हा माळकरी. असे जे हे म्हणजे चोर माळकरी आहेत ना, तो एक मोठा विषय आहे. आणि सगळ्याच राजकीय पक्षात कोणताच पक्ष त्याला अपवाद नाही आहे. आणि पुन्हा की आम्ही राजकारण करायला आलो, आम्ही काही भजन करायला आलो नाहीत, आम्ही काही टाळकरी नाही आहेत, हे सांगायला हे मोकळे. म्हणजे राजकारण्यांनी खरं वागायचंच नसतं, राजकारण्यांनी निष्ठा ठेवायच्याच नसता, असा जणू संदेश ही मंडळी देतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांचा अशा ह्या सगळ्या विषयावरचा विश्वास जो आहे ना, दिवसेंदिवस उडत चालला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.